छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन। यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम। 7 हिल परिसरातील बेकायदेशीर झोपड्या केल्या जमीनदोस्त। साताऱ्यात शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याप्रकरणी 4 जणांवर कारवाई। महिलांना घाबरवण्यासाठी पुतळा ठेवल्याचं तपासात उघड। कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई। नाशिक ग्रामीण पोलिसांनी 40 लाखांचा गांजा केला जप्त। छत्रपती संभाजीनगरमधल्या पेपरफुटी प्रकरणानंतर पीएचडी फेलोशिप परीक्षा रद्द। 10 जानेवारीला फेरपरीक्षा होणार। मुंबई गोवा महामार्गावर धुक्याची चादर। धुक्याचा आंबा काजू या पिकांना फटका बसण्याची शक्यता। जळगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कापसाला 15,000 रुपयांचा दर देण्याची मागणी। धाराशिवमध्ये शेतकऱ्यानं पपईच्या शेतात फिरवला रोटावेटर। योग्य दर न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। गोंदियामध्ये धान खरेदीची कोंडी दूर होणार। 46,000 शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री। जळगावातील यावलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन। रस्ता रखडल्यामुळे संताप। सांगलीमध्ये कोरोनाचे नवे 3 रुग्ण सापडले। आरोग्य यंत्रणा सतर्क। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग पुढच्या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत खुला होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो असलेल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण। जानेवारी अखेरपर्यंत मार्गिका सेवेत येण्याची शक्यता। मुंबई पालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। फेब्रुवारी महिन्यामध्ये खुला होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता 22 जानेवारीला। दुबार अन मयतांची नावं वगळण्यास मिळणार 15 दिवसांचा अवधी। मुंबईकरांना नव्या वर्षात पालिकेकडून भेट। 4 नव्या रुग्णालयांची भेट देत अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार। अमरावतीमध्ये नांदुरा गावाजवळ ट्रकची रिक्षाला जोरदार धडक। भीषण अपघातात 3घांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि हिंगोलीच्या वसमतमधल्या भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं रंगली कुस्तीची स्पर्धा। विजेत्याला 1.5 लाखांची म्हैस आणि चांदीची गदा देऊन गौरव।